महाराष्ट्र सरकारच्या बहुचर्चित शिवस्मारक आता निवडणूक आचारसंहितेमुळे आणखी रखडणार आहे। राज्य सरकारने शिवस्मारकाच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे। त्याबाबतचं टेंडर काढण्याची प्रक्रिया सरकार सुरू करणार होतं, पण नगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे टेंडर काढण्याच्या प्रक्रियेत अडसर आला। याबाबत राज्य सरकार निवडणूक आयोगाकडे विचारणा करणार आहे। शिवस्मारकासाठी जागतिक स्तरावर निविदा मागणार असल्यानं त्याला आचारसंहितेचा अडसर नको अशी विनंती सरकार आयोगाला करणार असल्याचं समजतंय। आणि या संदर्भात शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांची प्रतिक्रिया आपण घेतली, पाहूयात। या 2 वर्षांच्या मेहनतीनंतर सगळ्या प्रक्रिया पार केल्यानंतर त्याचा आराखडा आम्ही बनवलेला आहे आणि तो आराखडा मंजुरी करता माननीय मुख्यमंत्र्याकडे पाठवलेला होता। त्या आराखड्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली आहे। आम्ही ज्या दिवशी निविदा काढलेली आहे त्याच दिवशी आचारसंहिता लागली, सुरू झाली, म्हणून तिथे आचारसंहितेची काही अडचण येऊ नये म्हणून आम्ही स्वतःहून निवडणूक आयोगाचं मत हे मागवलेलं आहे। आणि आम्हाला खात्री आहे की 4-5 दिवसामध्ये त्यांचं मत आम्हाला आमच्या पॉझिटिव्ह आमच्यासारखं येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।